नमस्कार मित्रहो, आपला शेजारी पाकिस्तान आणि पाकिस्तानचा शेजारी अफगाणिस्तान ह्या दोघांमध्ये अलीकडे बऱ्याच चकमकी सुरू झाल्या. पाकिस्तानचं म्हणणं असं आहे की त्यांच्याकडे जे आतंकवादी अफगाणिस्तानमधून येतात आणि पाकिस्तानवर हल्ले करतात, ते हल्ले ती जी संघटना आहे ती संघटनेला ताबडतोब अफगाणिस्तानने प्रतिबंध आणावा. पण अफगाणिस्तान म्हणतं त्या लोकांचा आमचा काही संबंध नाही, तेव्हा ते तुमचे लोक आहेत, ते तुमचे तुम्ही बघून घ्या. पण मुळात पहिले जेव्हा अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला केला आणि मुळात पाकिस्तानने अफगाणिस्तानची बाजू घेतली आणि त्याला मदत केली असं पाकिस्तान म्हणतं. पण खरं तर अमेरिकेला तळ देण्यासाठी पाकिस्तानच्या भूमीचा वापर झाला, पण हे सोयीस्कर पाकिस्तान विसरला आणि आज अफगाणिस्तानला आपला दोस्त म्हणू लागला. पण ह्या सगळ्या गोष्टी अफगाणिस्तानच्या पक्क्या आठवणीत आहेत. खरं तर रशिया युद्ध अफगाणिस्तान सुरू झाल्यानंतर आणि रशिया निघून गेल्यावर अमेरिकेने अफगाणिस्तानशी युद्ध केल्यानंतर जे तिथला मोठ्या प्रमाणातला समाज हा अफगाणिस्तानमधून पाकिस्तानात स्थलांतरित झाला आणि जवळजवळ 30 ते 40 वर्ष ते लोक त्या पाकिस्तानमध्ये राहिले. पण जेव्हा पाकिस्तान अफगाणिस्तान बिघडले तेव्हा पाकिस्तानने त्या लोकांना तिथून हाकललं. याचाही राग अफगाणिस्तानमध्ये आहे आणि मोठ्या प्रमाणात पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचं 1895 जे डुरंट रेषा इंग्रज लोकांनी आखली त्यालाही मान्यता द्यायला अफगाणिस्तान तयार नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की जो पश्तूनचा एरिया आहे, जो पठाणांचा वायव्य सीमा प्रांत आहे, तो न तोडता सगळे पठाणचा भूभाग हा आम्हाला मिळायला हवा होता, पण तो पाकिस्तानात काही प्रमाणात गेल्यामुळे तेही त्यांचं भांडण तसंच आहे. आणि अलीकडे मोठ्या प्रमाणात पाकिस्तान त्यांच्यावर दादागिरी करतो आणि आम्ही सांगू तसं वागा असं अफगाणिस्तानला तो सांगतो. याचाही राग अफगाणिस्तान आहे. मुळात डोंगराळ प्रदेशात राहणारे ही लोक हजारो वर्षापासून वेगवेगळ्या लढ्यांमध्ये गुंतत राहिली, वेगवेगळ्या राजशाह्यांना यांना विरोध केला, पण हे कधी कोणाच्या अधीन झालं नाही. इंग्रजांनी जगभर राज्य केलं, सत्ता मिळवली, पण त्यांनाही अफगाणिस्तानात पाय ठेवायला जमलं नाही. तेव्हा असा हा अफगाणिस्तान म्हणजे शूरवीर लोकांचा देश, देशावर प्रेम करणारे आणि धर्मावर कट्टर प्रेम करणारे हे लोक हे पाकिस्तानला कधी जुमानणार नाहीत. तेव्हा आता अलीकडे खूप मोठ्या प्रमाणात यांच्यामध्ये चकमकी झाल्या. मोठ्या प्रमाणात अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या पोलीस मिलिटरी चौकीवर हल्ले केले आणि आज तर त्यांनी बॉर्डर बंद करून पाकिस्तानची नाके बंदी केली आणि पाकिस्तानमध्ये मोठा महागाईचा भडका उडाला. कारण भारताकडनं कुठलाही माल पाकिस्तानमध्ये जात नाही आणि अफगाणिस्तानकडून जो माल येतो तो इराण, बाकीच्या सौदी वगैरे तिकडच्या देशातून, तसंच कुवेतमधून हा येत असतो. कुवेतमधून जो खास गहू, तांदूळ, त्याच पद्धतीने मोठ्या प्रमाणात फळे, भाजीपाला येत असतो, तो सगळा भारतातून दुबईला जातो आणि तिथून पाकिस्तानात तो आपला अफगाणिस्तान मार्गे पाकिस्तानात पोहोचतो. ती जी बॉर्डर आहे ती अफगाणिस्तानने बंद करून टाकली. तेव्हा पाकिस्तानची त्यांनी मोठी पंचायत केली. पण पाकिस्तान असं वाटतं की मी खूप ताकदवार देश आहे, माझ्याकडे अनुभव आहे, माझ्याकडे खूप मोठ्या प्रमाणात मिलिटरी आहे आणि मला अमेरिकेचा पाठिंबा आहे, तेव्हा मी वाटेल ती गोष्ट करेल असं म्हणून तो दादागिरी करतो. पण अफगाणिस्तानचे लोक जरी खेळवळ असतील, रानवट असतील, त्यांच्याकडे प्रशिक्षण नसेल, त्यांच्याकडे विमानं नसतील, रणगाडे नसतील, पण तरी ते स्वतःच्या ताकदीने पाकिस्तानला नकोशे करून टाकतील अशी एवढी ताकद त्या लोकांमध्ये आहे. तेव्हा मित्रो, सांगायचा मुद्दा असा की अशा वेळेस जर आपला दुश्मन पाकिस्तान आहे आणि पाकिस्तानचा दुश्मन अफगाणिस्तान आहे तर तो आपला आज रणनीतीनुसार दोस्त ठरतो आणि आपण त्या दोस्ताला जास्त असं सांभाळून घेतलं गेलं पाहिजे आणि त्याला मदत केली पाहिजे. म्हणजे एक प्रकारे पाकिस्तानचा काटा काढायचा असेल तर अफगाणिस्तान हे चांगलं शस्त्र आपल्या हातात आज मिळालेले आहे. मुळात बलुचिस्तान हा जो प्रांत आहे तो अशांत आहे आणि
त्यांचा जो रणसंग्राम चालू आहे त्यांना त्या पाकिस्तानमधून बाजूला व्हायचे, त्यासाठी आपण अफगाणिस्तानमार्गे बलुचिस्तानला मदत देऊन तो भाग लवकरात लवकर तोडला पाहिजे. खरं तर ही आपल्याला एक सुवर्ण संधी आहे, त्याचा आपण लाभ घेतला पाहिजे. त्याच पद्धतीने जो उत्तरेकडचा पाकव्याप्त काश्मीर हा प्रांत आज अशांत आहे, त्या लोकांचे रोज चळवळी चालू आहेत, त्यांनाही पाकिस्तानात राहायचं नाही, तेव्हा तोही भाग आपल्याकडे लवकर यावा यासाठी आपण अफगाणिस्तान मार्गे सगळ्या गोष्टी करू शकतो आणि त्याचा जास्त फायदा उठवून पाकिस्तानला आपण जेरीस आणू शकतो. कारण मित्रहो, मुळात अफगाणिस्तान हा काही अपरिचित देश नाही. पूर्वीपासून अफगाणी आणि भारतीय लोकांचं मोठ्या प्रमाणात संबंध चांगले आहेत आणि विशेष म्हणजे पौराणिकदृष्ट्या सुद्धा महाभारताची जी धृतराष्ट्राची पत्नी गांधारी होती, ही अफगाणिस्तानच्या गांधार प्रांताच्या एका राजाची मुलगी होती. तेव्हा आपण ऐतिहासिकदृष्ट्या सुद्धा एकमेकाला जवळचे आहोत, संलग्न आहोत आणि आजही अफगाणिस्तानचे हजारो लोक भारतात वेगवेगळ्या व्यवसायासाठी येत असतात आणि भारतीय लोकांचं आणि त्यांचं एक प्रकारे बंधुत्वाचं प्रेमाचं नातं आहे. तेव्हा आज ही सुवर्णसंधी आपण घेतली पाहिजे आणि पाकिस्तानला जेवढं जास्त जेरीस आणता येईल तेवढं जेरीस आणलं पाहिजे. तर मित्रहो, आज मोठ्या प्रमाणात अफगाणिस्तान पाकिस्तानहून नाराज आहे आणि एक प्रकारे त्यांची एक कट्टर दुश्मनी तयार झालेली आहे. कारण अफगाणचे जे काही यूट्यूबर असतात ते सुद्धा सतत पाकिस्तानवर टीका करतात आणि भारताचं गुणगान गातात. तेव्हा मग अशा वेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा घेऊन भारत सरकारने एक लवकरात लवकर निर्णय घेऊन हे प्रांत कसे तोडता येतील, बलुचिस्तान आणि काश्मीरचा जो पाकिस्तानने 1947मध्ये बळजबरीने मिळवलेला प्रांत आहे तो सुद्धा आपल्याकडे कसा येता येईल याच्यासाठी प्रयत्न करणे गरजेचं आहे आणि एक उत्तम सुवर्ण संधी आहे. नमस्कार.